ज्या बापाच्या छायेखाली मुलीने सुरक्षित राहायला हवे त्याच बापाने वासनेपोटी सर्व नात्यांची मर्यादा ओलांडल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे। मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित वकील पित्याने आपल्या 8 वर्षांच्या दिव्यांग आणि गतिमंद मुलीचा छळ केल्याने संपूर्ण उपराजधानी हादरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार घरगुती वादामुळे या वकिलाची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत होती। 8 वर्षांची गतिमंद मुलगी पित्यासोबत राहत असल्याचा फायदा घेत या नराधम बापाने जानेवारी 2025 पासून चिमुरडीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली। संतापजनक बाब म्हणजे या चिमुरडीला अश्लील चित्रफित दाखवून तिच्याशी अश्लील चाळे करायचा। जेव्हा ही बाब पीडितेच्या आईला समजली तेव्हा तिने जाब विचारला असता तिला धमकावण्यात आले। यात सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे पीडितेच्या आजोबांनीही नातीची बाजू घेण्याऐवजी आपल्या मुलाच्या कर्मावर पांघरून घातले। सुनेला गप्प राहण्यासाठी दबाव टाकला आणि पोलिसात गेल्यास नातीला गायब करण्याची उघड धमकी दिली। अखेर माऊलीने हिम्मत एकवटली आणि मानकापूर पोलीस स्टेशन गाठले। मुलगी गतिमंद असल्याने पोलिसांनी विशेष तज्ज्ञांच्या मदतीने तिची साक्ष नोंदवली, ज्यामध्ये या क्रूर कृत्याची पुष्टी झाली आहे। तक्रारदाराच्या माहितीनुसार मुख्य आरोपी वकील पिता आणि त्याला साथ देणारे त्याचे वडील म्हणजेच पीडितेचे आजोबा यांच्या विरुद्ध पोक्सो आणि लैंगिक शोषणाचे विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। आरोपी पित्याला तत्काळ अटक केली असून हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने प्रत्येक पुराव्याची बारकाईने तपासणी करत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचं पोलीस निरीक्षक कळसकर यांनी सांगितलं आहे। मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये याबाबत एक घटना रिपोर्टिंग झालेली आहे। याच्यामध्ये एक महिला आहे, ती महिला तक्रारदार आहे आणि तिनं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे की तिची 8 वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीसोबत तिच्या नवऱ्यानं काही लैंगिक चाळे केलेले आहेत। सुरुवातीला हे जे दोघं पती पत्नी आहेत ते एकत्र राहत होते, नंतर त्यांच्यात काही वाद निर्माण झाले आणि सध्या ते मागच्या काही दिवसापासून विभक्त वगैरे राहत आहेत। याच्यामध्ये हा जो आरोपी आहे त्या आरोपीनं ती जी त्यांची लहान मुलगी आहे ती काही प्रमाणात दिव्यांग आहे, तिच्यासोबत ते दोघे एकत्र राहत असतानाच्या कालावधीमध्ये अश्लील चाळे वगैरे केलेले आहेत आणि अशी तक्रार दिल्यावरून आरोपी विरुद्ध जो भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायदा या कलमानुसार गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। याच्यामध्ये नेमकी काय घटना घडलेली आहे किंवा त्या मुलीचं जे आहे ते मान्य न्यायालयासमोर देखील बयान आपण नोंदवून घेणार आहोत आणि त्याचा पुढील तपास सध्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक खोब्रागडे मॅडम करत आहेत। समाजाला न्याय मिळवून देणारा वकील आणि घराचा आधार असलेले आजोबा जेव्हा अशा कर्मात सामील होतात तेव्हा समाजाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहते। आपल्याच रक्ताच्या आणि त्यातही असहाय्य असलेल्या लेकीसोबत असे अघोरी कृत्य करणाऱ्या या नराधमांना समाजात जागा मिळता कामा नये। आता पोलीस या प्रकरणात किती कठोर कारवाई करतात याकडे संपूर्ण नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।